आज आपल्या देशामध्ये शेतकरी हा अतिशय वाईट परिस्थितीमध्ये आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर शेतीमालाला हमीभाव नाही, शेतकरी वीज त्याला व्यवस्थित मिळत नाही आहे, धान्य व्यवस्थित मिळत नाही आहे, बी बियाणं मिळत नाहीत, खतं मिळत नाहीत आणि त्यामुळं आज शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. यदा कदाचित तो आत्महत्येपर्यंत जाऊन का पोचतोय यासाठी मी एक आपल्यासमोर कविता सादर करत आहे. त्या कवितेचं नाव आहे आमचा शेतकरी लय हुशार. आमचा शेतकरी लय हुशार, आमचा शेतकरी लय हुशार. हातात काठी डोक्यावर टोपी, हातात काठी डोक्यावर टोपी. मातीत उगवले दाणेदार मोती, मातीत उगवले दाणेदार मोती. मोती घेऊन बाजारात गेला, म्हणजे मोती म्हणजे धान्य. धान्य घेऊन तो बाजारात गेला, त्याच्या मालाला हमीभाव मिळालाच नाही. सारं काही धान्य रस्त्यावर ओतून आला. मनामध्ये खूप राग आला, मनामध्ये खूप राग आला. चार चौघे घेऊन तो रस्त्यावर उतरला, चार चौघे घेऊन तो रस्त्यावर उतरला. जमाव पाहून पोलिसांनी धरला, जमाव पाहून त्याला पोलिसांनी धरला. तू तू तुडवला, तू तू तुडवला. जरा बी नाही रडला, जरा बी नाही रडला. नुसताच कणला, नुसताच कणला. पुन्हा ताट उभा राहिला, घराकडे वळाला. आमचा शेतकरी लय हुशार, आमचा शेतकरी लय हुशार. धारा काढून तो डेअरीत गेला, धारा काढून तो डेअरीत गेला. तिथं बी लय हुशार. दुधाला भाव नाही मिळाला, एकटाच भांडला. दुधाला भाव नाही मिळाला, एकटाच भांडला. चेअरमनने त्याला खोलीत घेतला, चेअरमन जवळच होता. चेअरमनने त्याला खोलीत घेतला. तू तू तुडवला, तू तू तुडवला. रडलाच नाही, नुसताच कणला, नुसताच कणला. सकाळी उठला, सकाळी उठला. पेरणीच्या रानात बघायला गेला. पेरलेलं कसं उगवून आलंय पेरणीच्या रानात बघायला गेला. पेरणी केलेली उगवलीच नाही, पेरणी केलेली उगवलीच नाही. बांधावर बसून बिचारा र रडला, बांधावर बसून बिचारा र रडला. तसाच ताडकन उठला, संघात एकटाच गेला. अहो तुमचे बियाणे बोगस, संघात एकटाच गेला. अहो तुमचे बियाणे बोगस म्हणून हात उगारला. तिथले सगळे जमले, तिथल्यानी त्याला तू तू तुडवला, तिथल्यानी साऱ्यांनी तू तू तुडवला. पण काय सांगता, पण काय सांगता, रडलाच नाही, नुसताच कणला. रडलाच नाही, नुसताच कणला. दसरा दिवाळी सण तसाच गेला, पैसे नाही तो. दसरा दिवाळी सण नुसताच गेला, तसाच गेला. चार पैसे येतील म्हणून उसाकडे वळाला, चार पैसे येतील म्हणून उसाकडे वळाला. तिथं बी तो लय हुशार, तिथं बी तो लय हुशार. दरासाठी रस्त्यावर उतरला. बघता बघता रस्ता बंद झाला, बघता बघता रस्ता बंद झाला. शेतकऱ्यांनी पोलिसांनी शेतकऱ्यालाच धरला. तू तू तुडवला, तू तू तुडवला. पण रडलाच नाही, नुसताच कणला, नुसताच कणला. आमचा शेतकरी लय हुशार. पेरणी झाल्यावर लागवड घातला, पेरणी झाल्यावर लागवड घातला. बघतोय तर सारं पीकच करपला. लागवड घेऊन ऑफिसात गेला, जिथून लागवड घेतली होती तिथं जो गेला. लागवड घेऊन ऑफिसात गेला. ऑफिसात सगळी लागवडच ओतला, ऑफिसात सगळी लागवडच ओतला. साऱ्याने त्याला तिथं पकडला आणि तू तू तुडवला, तू तू तुडवला. नुसताच कणला. आमचा शेतकरी लय हुशार. सारं करून बी पदरात काहीच नाही. त्यानं आता ठरवलं की एकटा नाही लढणार, त्यानं आता ठरवलं की एकटा नाही लढणार. सारे बरोबर घेऊन दिल्लीला जाणार, सारे बरोबर घेऊन दिल्लीला निघाला. बघता बघता घोळका जमला, लोक जमा झाले, कारवा जमला पूर्ण. डोक्यावर टोपी, हातात काठी घेऊन तो पुढे चालू लागला आणि म्हणाला या पुढे आता, या पुढे आता. पुढे येणाऱ्यालाच त्यानं तू तू तुडवला. तेव्हा तो आता नाही रडला, तेव्हा तो आता नाही रडला. मनातल्या मनात हसला, मनातल्या मनात हसला. हक्कासाठी जागृत झाला. सरकारला त्यानं धारेवर धरला आणि म्हणून आपला देश वाचला. शेतकऱ्या तू वाचलास म्हणून
शेतकऱ्या तू वाचला म्हणूनच आमचा देश वाचला. आता आम्ही रडणार नाही, लढणार आणि तुम्हालाच तुडवणार, तुडवणार आणि तुमच्या खुर्च्याही मोडणार, तेव्हाच आमच्या हक्काची घरदार नोकरी करणार. धन्यवाद.